हॅलो, मी आरती बोलते. बोला तुम्ही, मी टाळ्या वाजवतो. आहो, मला आई म्हणत होत्या तुम्हाला मोठं करायला लई कष्ट घेतलेत, लई वनवास केलेत. हो ना, मग बरोबर आहे की त्यांचं. मग माझ्या आईनं का मला गुगल वरून डाउनलोड केलंय का? अहो जावाई, तुम्ही मोबाईलचं दुकान टाकलंय, मग एखादा मोबाईल मला बी द्या की, माझा जुना खराब झालाय. तुम्हाला एक नंबर मोबाईल देतो मी, टेन्शनच घेऊ नका. 10,000 रुपये द्या. अहो जावाई, काही कमी जास्त तरी करा. अहो मामी, तुमच्याकडून मी कसे जास्त पैसे घेईन? तुम्हाला आलेल्या रेट मध्ये दिलाय मोबाईल, त्यात काय मला खायचे नाही, काय नाही पैसे त्यात. सगळे दुकानदार काय म्हणतेत, तुम्हाला मी आलेल्या भावातच द्यायला लागलोय, पण खा बरं, खरंच आलेल्या भावात तुम्ही द्यायला लागलात म्हणून तुमच्या आईची शपथ. जीव कंटाळला यार शहराकडे, चल ना गावाकडे, चल ना गावाकडे, चल ना गावाकडे, चल ना गावाकडे. पार नाही तिथे नाही शेजारही, पार नाही तिथे नाही शेजारही, जात नाही. गणपतीला 2 बायका असतात, रिद्धी आणि सिद्धी. आणि सामान्य माणसाला एकच बायको असते, ती पण जिद्दी. गणपतीला 2 बायका असतात, रिद्धी आणि सिद्धी. आणि सामान्य माणसाला एकच बायको असते, ती पण जिद्दी. तुला पण भुका लागला असणार, तू पण जेवून घे की. माझं मगाशीच झालंय. जेवलीस? होय, मी आताच जेवले. आमच्या पप्पाने सांगून पाठवलेत, बाळा टाइम टाइम जेवून घे, नाहीतर तुझं तब्येत खराब होते म्हणून. म्हणून आताच 4 पोळ्या आणि ताटभर भात खाऊन बसले. बायका कधी नवरा जेवायच्या आधी जेवतात? होय, तुमचं झाल्यावर अनेकदा जेवते घ्या. अहो, आता आपण खर्च कमी करायचा. मी आजपासून स्वतः स्वयंपाक करणार. अगं नको, खर्च कमी करायचा आहे, दवाखान्याचा खर्च वाढवायचा नाहीये. मला तर तुमच्या सोबत लग्न करून पश्चातापच झालाय. अगं मग करायची की दुसऱ्या सोबत. तुम्हाला माहितीये का मला किती लांबून लांबून स्थळं यायची? हा, लांबून येणारच, जवळच्यांना माहित आहे तू किती भांडखोर आहेस. ऐक ना, तू जर माझं एक काम केलं का, तुला मी 1 लाख रुपये देतो. आय्यो, खरंच? थांबा थांबा, 1 मिनिटात मी आले. ग मम्मा, ते म्हणले तर की माझं एक काम केलं ना तर मी तुला 1 लाख रुपये देईन म्हणून. आधी त्यांना विचार काम काय आहे ती. हो बरोबर, विचारते थांब. काय काम आहे हो नेमकं? मला 3 लाख रुपये पाहिजे. होय व काय बाया म्हणतात नवऱ्याला चुना लावला, चुना लावला, चुना लावला म्हणजे काय व? कसं आहे सांगू का? हा नवऱ्या कोण बाजार करण्यासाठी 1000 रुपये घ्यायचे, हा 500 रुपयाचा बाजार करायचा, हा 500 रुपये जवळ ठेवायचे आणि नवऱ्याला 1000 रुपयाचा हिशोब द्यायचा, त्याला म्हणायचं चुना लावणे. गणपतीला 2 बायका असतात, रिद्धी आणि सिद्धी. आणि सामान्य माणसाला एकच बायको असते, ती पण जिद्दी. ऐक ना, तू जर माझं एक काम केलं का, तुला मी 1 लाख रुपये देतो. आय्यो, खरंच? थांबा थांबा, 1 मिनिटात मी आले. ग मम्मा, ते म्हणले तर की माझं एक काम केलं ना तर मी तुला 1 लाख रुपये देईन म्हणून. आधी त्यांना विचार काम काय आहे ती. हो बरोबर, विचारते थांब. काय काम आहे हो नेमकं? मला 3 लाख रुपये पाहिजे. कमी ठेवायचा नाही ठेवणार. कोणाच्या घरात उभी असे लक्षात ठेव. कोणाचं घर आहे? या घराचा हारबारा माझ्या नावावर आहे. सातबारा म्हणते ती. या घराचा 7-12 माझ्या नावावर आहे, आताच सांगतोय मी. हा. आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. माझ्या घरात आवाज कमी ठेवायचा. आवाज वाढवणार. आवाज वाढवणार काय? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत एका पोरीला सुद्धा देता आले. एवढा अवघड आहे का तो प्रश्न? मला विचार, मी सांगून राहते. तुझा फोन नंबर सांग. गणपतीला 2 बायका असतात, रिद्धी आणि सिद्धी. आणि सामान्य माणसाला एकच बायको असते, ती पण जिद्दी. कुठे गेलतीस का सोनबाई? बाहेर गेली होती हो सासूबाई रक्त द्यायला. हे बरं आहे बाई तुझं. माझ्या पोराचं रक्त प्यायचं आणि बाहेर जाऊन ऐकायचं. होय, तुम्ही माझ्यावर किती प्रेम करताय? 82%. का?
100% का नाही? अगं 18% GST नाही काय सुंदर वस्तूला?